कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा. हा बाबा. हॅलो अप्पे, अगं तू काही कामात आहेस का? मला द्या आम्हाला द्या. हॅलो मा, मी अमोल बोलतोय. बोल बाळा. मा, अगं मी तुझ्या आणि बाबासाठी एक स्पेशल प्लॅन केला आहे. अमोल, आता काय करतोयस तू नवीन? तू कंटाळत नाही का रे बाळा? अगं मा, मी ना तुझ्या आणि बाबाची डेट प्लॅन केली आहे. डेट? अमोल तू काय करतोयस हे सगळं? अगं मा, तुझ्या आणि बाबाची डेट राहिली होती ना, आणि आज मला आजोबांनी यायचं दिली. हॅलो. हो अप्पे. अगं तुला जर तू आणि अर्जुन एकत्र यावंसं वाटत असेल ना, तर तुझं त्याच्यावरचं प्रेम त्याला कळायला पाहिजे अप्पे. बाबा पण हे अगं अप्पे, आज तुझ्या जे काही मनात आहे ना ते सगळं त्याला सांगून टाक. बाबा पण मी कसं सांगू? अहो घरात सगळेच असतील ना, आणि रुपाली ताई. हे बघा, त्यांना असं वाटतं की मी आणि अर्जुनने एकत्र नको यायला. हा अगं, रुपालीला मी सांभाळीन, तू फक्त लवकर घरी ये, म्हणजे तुला तयारी करता येईल. हा, एक मिनिट, काय काय करायचंय? तुम्ही काय ठरवलंय नेमकं? आता ते सगळंच तुला फोनवर कसं सांगू? हा, तू नक्की लवकर ये बघ. बरं मी येते, मी वेळेत येते घरी. आज तू सगळं सांग बाबांना. बघूया बाळा, तू तुझी काळजी घे आणि आजोबांना त्रास देऊ नकोस. बरं बरं, ठेवतो. हा, काही असो नसो, माझ्या आयुष्यात देवाने एवढी सोन्यासारखी माणसं पाठवली आहेत ना, खरंच नशीब आहे माझं. बाबांनी मला साथ द्यायचं ठरवलंय खरं, पण अर्जुनच्या आणि माझ्या नात्याविषयी मी खरंच अर्जुनशी बोलायला हवं का? चला चला चला. हा, लवकर 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 लवकर. नाही, शाबास. आजोबा, सुरू. कर कर. चला, ऐका 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 ऐका. मामा, काका, काकी, बापू, सगळे बाहेर या. हो हो हो, छोटे सरकार काय झालं? आता काय मीटिंग घेणार आहात का? अगं मामा, आणि सगळ्यांना काही बाहेर येऊ दे. काका आणि कुठे कधी येणार तू? ये लवकर. आलो 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 बाळा. हा, काय काय झालं? काका, आजोबा आपल्या काहीतरी सांगणार आहेत. हो, काय विनायकराव, काय झालं? आजोबा लवकर सांगा. काही नाही बापू, नुकतीच सुगी संपली ना, तर मग यशानं गावाकडनं जेवण, रानातला मेवा आणि धान्य पाठवले. ते पोचले तिकडच्या घरी, तर म्हटलं आपण सगळेच जाऊया तिकडे जेवायला. तसं बी येताना काय काय आणायचं तिथनं ते बी घेऊन येऊ. म्हणजे आसगावातलं खायला मिळणार म्हणा की. हा, अहो लय दिवस झालं रानातलं जेवलो नाही मी. बापू, आपण सगळेच जाऊयात. आपल्याला सगळ्यांना खूप मजा येईल. मी काय म्हणते, तुम्ही सगळे या जाऊन, मी थांबते इथंच. रुपाली तू एकटी थांबून काय करणार इथं? हा, अगं आणि तसं बी काय काय आणायचं ना, तू लागशीलच ना तिथं. हो ना, हो रुपाली ताई, मला तर खूप आवडेल. चला ना आपण जाऊ. जरा शांत बस. रुपाली, अगं आसगावकडचं जेवण रोज नाही मिळत. चल तू पण. ताई चला ना तुम्ही. आज निदान स्वयंपाक नाही करायला लागायचा, प्लीज. अगं मोना, मला काहीतरी गडबड वाटतेय. तू जरा शांत बस. अहो मामनजी, सगळं खरं, पण अपर्णा आणि भाऊजींच्या जेवणाचं काय? काय रुपाली काकी, बाबा मामा सगळं सांगावं लागतं का? बाबा जाईल का नाही तिकडं? अगं अर्जाला बी यायला उशीरच होणार आहे, तसा कामाचा लोड आहे म्हणत होता, आणि तो काम झालं की येईल तिकडं. रुपाली, अगं कसला विचार करतेस तू? हो ना. अहो तुम्ही एकटे इकडे काय करणार आहात? चला ना प्लीज. बरं ठीक आहे, जाऊयात आपण सगळे तिकडे. चला. एक मिनिट. अहो आणि यांचं काय? अगं मी मामा फोन केला होता, ते डायरेक्ट तिकडे येणार आहे. बरं. अरे हा, म्हणजे दिप्याचं पण ठरलंय. अरे मग चला, का थांबलोय आपण? चला. चला.
अमोल, ए अमोल, तुला जर तू आणि अर्जुन एकत्र यावंसं वाटत असेल ना तर तुझं त्याच्यावरचं प्रेम त्याला कळायला पाहिजे आपले. आज तुझ्या जे काही मनात आहे ना ते सगळं त्याला सांगून टाक. मी काय करू आता, मला तेच कळत नाही. मी ते अगं आणून ठेवलंय. अमोलसाठी आणि आमच्या नात्यासाठी एक पाऊल पुढे टाकू का? ठीक आहे, बघूया काय होतंय. हे घे हे घे हे घे, त्याच्याबरोबर भांडू नको. आवडले का शेंगा? विनायकराव, अहो गावाकडचं जेवण म्हणजे फक्कड बेतच असतो काय हो. आत्ता पण असा खमंग वास सुटलाय ना, असं वाटतंय कधी जेवायला बसतोय. अहो बापू, किती मी पैसे दिले ना तरी असं जेवण मिळत नाही बघा. बापू मला शेंगा खूप आवडतात. असे बापू भेटला ना की मी त्यांना थँक्यू म्हणेन. अरे वा अरे बरं झालं आलीस. अगं आज गावरान बेत आहे या ठिकाणी. कुठं पण जावा ही बाया काय सुख लागून देणार नाही. अगं आर्या, ये की बस. मी बाहेरून आले, थोडं पाणी घेते. आर्या तू इकडं? अगं आर्या, तू इकडं कशी काय आलीस? तुला आणि भाऊजींना स्टेशनमध्ये काम होतं ना? काम? जाऊ बाई, अहो आज तर आम्ही खूप रिलॅक्स होतो आणि म्हणून अर्जुन पण लवकर घरी गेला. त्याला अमोलला फिरायला घेऊन जायचं होतं. अगं आर्या, अमोल इकडे तर भाऊजी कुठे आहेत? जाऊ बाई, अहो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपर्णा कुठे आहे? आर्या, आत्ता माझ्या लक्षात आलं, मामंजींनी आपल्याला मूर्ख बनवले. म्हणजे अगं अपर्णाला आणि भाऊजींना वेळ मिळावा म्हणून मामंजींनी मुद्दाम सगळ्यांना इकडं आणले. मग आता करायचं काय? मला काहीच कळणं झालं आता काय करायचं. आणि मी पण इथनं लगेच नाही बाहेर पडू शकत. तुम्ही नाही, पण मी तर जाऊ शकते ना. अगं आर्या जेवून गेली असती. मामंजी, अहो तिच्या आईने तिला लवकर घरी बोलवलं होतं ना, ते आठवलं तिला आत्ता, म्हणून गेली ती. हा खेळ आता सोपा राहिलेला नाहीये. आज अपर्णा आणि भाऊजींनी काही ठरवून बसू नये म्हणजे झालं. नाही नाही नाही, घाई केली पाहिजे. बरं, तुमच्या शेंगा खाऊन झाल्या असतील ना, तर जेवायला बसूयात आपण पटकन. ना मी बाकीचं घेते, तुम्ही बसून घ्या पटकन. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.